तर आज आपण लग्न समारंभामध्ये तसेच हळदीला केली जाणारी चमचमीत अशी डाळ कोबीची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत। नुकत्याच आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत। मुलांच्या टिफिनला जर तुम्हाला झटपट काहीतरी बनवून द्यायचं असेल त्यावेळेस देखील तुम्ही ही भाजी बनवू शकता, किंवा ऑफिसला जर तुम्हाला डबा द्यायचा असेल त्यावेळेस सुद्धा ही भाजी देऊ शकता। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी डाळ कोबीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहूयात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी रोहिणी, कुक विथ रोहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वात अगोदर आपण डाळ कोबीच्या भाजीसाठी जे वाटण लागणार आहे ते आपण वाटून घेणार आहोत। तर मी इथे 4 ते 5 अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार आपण इथे मिरच्या घ्यायच्या आहेत, आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे। तर हा जो लसूण आहे तो गावरान लसूण आहे, त्याची चव खूप छान लागते। त्याची आपण पेस्ट तयार करून घ्यायची। आणि कोबी बघा, अशा पद्धतीने आपल्याला कोबी घ्यायचं, एकदम जास्त पांढरा दिसतो कोबी अजिबात घ्यायचा नाही आहे। ज्या कोबीची वरची जी पानं आहेत ती हिरव्या रंगाची असतात जास्त, तशा पद्धतीचाच कोबी आपल्याला घ्यायचा आहे। आणि कोबी मी अर्धा कापून घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे, आणि त्यानंतर मी तो व्यवस्थित बारीक चिरून घेत आहे। बघा, अशा पद्धतीने एकदम बारीक आपल्याला कोबी चिरून घ्यायचा आहे। तर सर्व कोबी मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे। आणि अर्ध्या तासापूर्वी मी चण्याची जी डाळ आहे, हरभऱ्याची डाळ, ती भिजत ठेवली होती। बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित ती डाळ भिजलेली आहे अर्ध्या तासामध्ये। तर कोमट पाण्यामध्येच मी भिजत घातली होती डाळ, आणि ही जी डाळ आहे हरभऱ्याची ती भिजायला वेळ लागतो, त्यामुळे कोमट पाण्यामध्येच भिजवायची। तर सर्वात अगोदर आपण आता फोडणी करून घेऊया। तर मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मी ते मोहरी टाकलेली आहे, आणि अर्धा चमचा मी जिरं टाकणार आहे। जिरं व्यवस्थित फुलल्यानंतर लगेचच त्यामध्ये 10-12 कढीपत्त्याचे पानं टाकून घेतलेले आहेत। आणि हा जो कोबी आहे तो कोबी लगेचच मी आता याच फोडणीमध्ये टाकत आहे। बघा, आपण मिरचीचं वाटण करून घेतलं होतं, हिरवी मिरची आणि लसूण, तर ते मी आता लगेचच टाकणार नाही आहे। माझी कोबीची भाजीची जी रेसिपी आहे ती थोडीशी वेगळी आहे। हिरवी मिरची आणि लसूण मी फोडणीमध्ये न टाकता नंतर टाकते। तर कोबी अशा पद्धतीने फास्ट गॅस करून मी 5 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घेते। अर्धा कोबी इथेच शिजला जातो या प्रोसेसमध्ये, आणि कोबीचा जो थोडाफार उग्र वास असतो तो देखील कमी होतो। तर आता कोबी इथे बऱ्यापैकी परतून झालेला आहे। त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ना, हिरवी मिरची आणि लसणाचं, ते मी टाकून घेतलं आहे। तर आपल्याला मिरची आणि लसणाचं वाटण व्यवस्थित परतून निघेल इतपत आपल्याला कोबी आणि मिरची परतून घ्यायची आहे, म्हणजे मिरचीचा कच्चेपणा अजिबात राहिला नाही पाहिजे। अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद टाकायची। तर अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे। बघा, हळदसुद्धा मी फोडणीमध्ये टाकलेली नाही आहे। कोबी आणि मिरची परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे। प्रत्येक वेळेस मी कोबीची भाजी अशाच पद्धतीने करते। तुम्ही देखील या पद्धतीने एकदा करून बघा, खूप छान लागते ही भाजी। आता कोबी व्यवस्थित परतून झालेला आहे, म्हणजे आता अर्धा कोबी इथे शिजलेला आहे। यानंतर यामध्ये मी हरभऱ्याची डाळ टाकून घेतली। डाळसुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे। कोमट पाण्यामध्ये मी अर्धा तास व्यवस्थित डाळ भिजवून घेतली होती। डाळ टाकल्यानंतर सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं। तर मी इथे 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, आणि डाळ टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे। आणि यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी टाकलं आहे, जेणेकरून जो काय बाकीचा कोबी शिल्लक राहिलेला आहे शिजण्याचा तो शिजून निघेल पाण्यामध्ये। आणि झाकून ठेवून फक्त 5 मिनिटच मी झाकून ठेवलं होतं। तर बघा, इथे आता कोबी व्यवस्थित शिजला आहे, एकदम जास्त कोरडा झालेला नाही आहे। चेक करून बघायचं अशा पद्धतीने, तर कोबी इथे शिजलेला आहे। यानंतर यामध्ये मी आता शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे, त्याने भाजी व्यवस्थित मिळून येते आणि चवीलाही छान लागते। तर 3 चमचे मी ते शेंगदाण्याचं जी भरड आहे, जाडसर शेंगदाण्याचा कूट, तो टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले। आणि यानंतर फक्त 2च मिनटं आपल्याला भाजी झाकून ठेवायची। या भाजीला जास्त वेळ अजिबात लागत नाही। पूर्वतयारी जर तुम्ही करून ठेवली, जर तुम्हाला मुलांना टिफिन द्यायचा असेल तर तुम्ही संध्याकाळीच कोबी चिरून ठेवा, आणि संध्याकाळी झोपतानाच तुम्ही हरभऱ्याची डाळ भिजत घाला, सकाळी लगेच झटपट ही भाजी तयार होते। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर तयार झाली आहे इथे चमचमीत आणि झटपट अशी एकदम चवदार डाळ कोबीची भाजी।
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.